रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. आज आपण खरं तर एरिया निवडताना हिरनंदानी इस्टेट निवडलेले, कारण खूप लोकांचं मन असतं की बाबा हिरनंदानी इस्टेटमध्ये जास्तीत जास्त फ्लॅट दाखवावेत किंवा आम्हाला हिरनंदानीला घर पाहिजे. तर खरं तर आज हे हिरनंदानी इस्टेटला ज्यांचं स्वप्न अधुरं आहे की बाबा पत्त्यावरती माझं नाव हिरनंदानी यायला पाहिजे आणि मला 2 BHK फ्लॅट पाहिजे, खरं तर त्याच ठिकाणी आज हा 2 BHKचा फ्लॅट आहे. ह्या फ्लॅटचा जर कार्पेटचा आपण विचार केला तर 630 कार्पेट असणारा हा 2 BHK फ्लॅट असेल. आणि परत चांगली गोष्ट म्हटलं तर हा फ्लॅट जो आहे बाहेर जाताना ईस्ट आहे, म्हणजे पूर्वेला आहे, आतून जाताना पश्चिमेला आहे. ज्यावेळेला आपण ह्या फ्लोअरवरती येतो त्यावेळेला फ्लोअरवरती तुम्ही बघितलं तर ह्या साईडला 3 फ्लॅट असणार आहेत, त्या साईडला 3 फ्लॅट, आणि तसं बघितलं तर 2 लिफ्ट, 1 लिफ्ट आणि 2 लिफ्ट. खरं तर ही जी बिल्डिंग आहे ही ग्राउंड प्लस तशी बघितली तर 8-7 माळ्याची बिल्डिंग आहे. आणि हा फ्लोअर आपला लोअर फ्लोअरलाच असणारा हा 2 BHKचा फ्लॅट असेल. ज्यावेळेला आपण आतमध्ये एंट्री करतो त्यावेळेला पश्चिम दिशेला आतमध्ये येता आतमध्ये इमिडिएट आल्यानंतर तुम्हाला इथे सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं खरं किचन दिसणार आहे. 26 वर्ष जुनी बिल्डिंग मात्र ही असणार आहे. फ्लॅटसोबत कार पार्किंग नसणार आहे. इथे जर तुम्ही जागा बघितलं तर ही खरं वॉशिंग मशीनसाठी दिली गेलेली किचनमध्ये असणारी ही जागा आहे. खूप लोकांना असं वाटतं की हिरनंदानीच जावं. इथं जर तुम्ही बघितलं तर न्यू हॉरायझन शाळा, TCS कंपनी किंवा मग तुमचं युरो स्कूल, ह्या सगळ्या ज्या शाळा आहेत ह्या बऱ्या हिरनंदानीची शाळा, श्रीमा शाळा पण ह्या जर बघितलं तुम्ही तर ह्या घराला लागूनच श्रीमा शाळा पण असणार आहे. हा फ्लॅट जर तुम्ही बघितला तर इथं त्याचा असा सुंदर आणि मोठा खरं हॉल असणार आहे. 630 बसवलेला हा 2 BHKचा फ्लॅट आहे. आणि इकडे जर तुम्ही बघितलं तर मग मात्र सुंदर तुमचं जे जुनं इथे झाडं आहेत ते झाडं तुम्हाला दिसतात. आणि गॅसची पाईपलाईन खरं तर इथं आलेली आहे. हिरनंदानी स्थित सर राहायला खूप चांगले आहे. तिथं अमेनिटीज पण तुम्हाला दिल्या गेलेल्या आहेत. नंतर ज्यावेळेला आपण पुढे येतो त्या पुढे आल्यानंतर तुम्हाला खूप मोठं असं बेडरूम मिळतं. अशा बेडरूमची साईज आहे की ही जुन्या बेडरूम्स बनवल्या कारणाने तुम्ही समजू शकता की इथं किती मोठं हे बेडरूम आहे. हे डक्ट हे आपल्या घरामध्ये आतमध्ये ही खिडकी तुम्ही बाहेर घेऊ शकता आणि डक्ट आतमध्ये नक्की येऊ शकतं, कारण हा जुना फ्लॅट आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जाणवते ह्याचं जे बेडरूमची साईज आहे, कॉमन बेडरूम आहे पण साईज बाकी खूप मोठी नक्की आहे. आणि नंतर इथं कपाटासाठी मात्र अशी वेगळी आणि सुंदर जागा पण ह्या बेडरूममध्ये दिल्या गेलेली आहे. अशा पद्धतीचं खरं हे तुमचं कॉमन बेडरूम होतं. कॉमन बेडरूमच्या जस्ट अपोजिट साईडला जर आपण गेलो तर तुम्हाला इथं पण खूप मोठा पॅसेज आहे. इथं एक तुम्हाला वेगळं आणि असं सुंदर चांगल्या पद्धतीचं एक वॉशरूम दिलं गेलेलं आहे. आणि वॉशरूमच्या इकडे जर परत पुढे आलात तर इथं तुम्हाला परत एक आंघोळीसाठी एक वेगळी आणि पद्धतशीर आणि चांगल्या पद्धतीची जागा बाकी इकडे तुम्हाला मिळाली. वरती थोडासा लाफ्ट पण आहे. तर अशा पद्धतीचं हे मोठ्या साईजमध्ये असणारा विषय आहे. आणि नंतर जर तुम्ही पुढे आलात तर पुढे गेल्यानंतर तुम्हाला परत एक बेडरूम आहे. तर बेडरूम चालू ज्यावेळेला होतं त्यावेळेला ह्या बेडरूमला आला तर तुम्ही बघू शकता इथं एवढं मोठं कपाट तुम्ही शोधू शकता, जे खूप मोठ्या साईजचं कपाट तुमचं इकडं बसू शकतं. कारण आता सध्या यांनी हे 2 कपाटं ठेवले तरी अशी एवढी मोठी जागा तुम्हाला निदर्शनास येते. नंतर जर पुढे आला तर इथे परत वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुम्हाला एक मोठं आणि चांगलं नक्की मिळतं, जे तुमचं अशा पद्धतीचं मात्र नक्की असणार आहे. आणि नंतर जर आपण ह्या वॉशरूमच्या बाहेर पडलो तर तुम्हाला हे बेडरूम अशा पद्धतीचं आहे, जे तुमचं एवढं मोठं असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं मस्त बेड वगैरे लावून पण तुम्हाला होईल. आणि इकडं जर तुम्ही बघितलं तर मग मात्र इंटरनल जे तुमच्या हिरनंदानी इस्टेटच्या आतमध्ये जे गार्डन आहे ते गार्डन म्हणा किंवा झाडं तुम्हाला अशा पद्धती तुमच्या ह्या बेडरूममधनं पण नक्की दिसतील. पार्किंग खरं सोसायटीकडनं मिळणार आहे. याच्यावर अलाउटेड कार पार्किंग नसणार आहे. बिल्डिंगला OC आहे, CC आहे, सोसायटी पण झालेली आहे. त्याच्यामुळे तोही काय प्रश्न तुम्हाला इथं उपलब्ध होणार नाही. तुम्ही कोणत्या बँकेकडनं जरी गेलात तर लोन मात्र तुम्हाला इथं उपलब्ध नक्की होईल. भलेही तुम्ही म्हणत असाल 26 वर्ष जुनी, पण 26 काय 40-45 वर्ष जुन्या जरी बिल्डिंग्स असल्या तर बिल्डिंग जर OC, CC, सोसायटी त्या सगळ्या गोष्टी नीटनेटक्या असतील तर 20-80, 90-10 अशा पद्धतीनं बँका लोन ह्या फ्लॅटवरती देऊ शकतात, सब्जेक्ट टू तुमचं पेमेंट किती आहे, तुमचं ITEC कसं आहे किंवा त्या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून मग त्यानंतर तुमची एलिजिबिलिटी जर बसत असेल तर बँक तुम्हाला लोन इकडे देऊ शकते. हा जो फ्लॅट आहे किंवा हे जे ओनर आहेत ह्या ओनरने आत्ता सांगताना 1,19,00,000 1,19 रुपये त्याची किंमत ठेवलेली आहे. पण ती निगोशिएबल असणार आहे. जर तुम्हाला अशा पद्धतीचं हिरनंदानीमध्ये जर राहायचं आहे आणि फ्लॅट हिरनंदानीचंच घ्यायचं आहे तर त्यांच्यासाठी हा आपल्याकडे पर्याय उपलब्ध 100% आहे. कमी बजेटचा फ्लॅट आहे, चांगला फ्लॅट आहे.
जर कोणाला बघायचं असेल तर फोन करा आणि मग आम्ही तुम्हाला तो हा फ्लॅट दाखवू. निगोशिएशनचा पार्ट बघितल्यानंतर आवडल्यानंतर आपण त्यांच्याशी करायलाही तयार आहोत. सबस्क्रायबर जास्त करा, मला बऱ्याचशा गोष्टी अजून दाखवायच्यात, मला बरंच अजून काहीतरी याच्यामध्ये करायचं आहे. भविष्यात मला काहीतरी वेगळ्या गोष्टी कंटिन्यू चांगल्या वाईट असं बरंच काही सांगायचं आहे, बरंच काही बोलायचं आहे. त्याच्यामुळे मला असं जास्त सबस्क्रायबर्स मला आनंद वाटेल की माझ्या पाठीमागं हे सबस्क्रायबर्स आहेत, म्हणजे माझ्या पाठीमागं हे लोकच आहेत असं मी समजून काही पावलं मला पण घ्यायची आहेत. ते पावलं मी तुम्हाला भविष्यात त्याच्या पावलांची चुणूक बाकी नक्की दाखवणार आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं जास्तीत जास्त सबस्क्रायबर झाले तर मला अजून मोकळं, अजून सगळं मार्केट, अजून सगळ्या गोष्टी तुमच्या पुढं नक्की ठेवायच्या. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.